तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही जे फॉन्ट आहेत, श्रीलिपीचे असतील किंवा अजून एम एस फॉन्ट आहेत, हे असे काही टोटल 10 ते 12 फॉन्ट आहेत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, जाऊन डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही जर बघितले अशा टाईपचे ट्रेंडिंग फॉन्ट असतात, श्रीलिपीचे असतील किंवा एम एस फॉन्ट असतात, जे आपण रोजच्या रेग्युलर डिझाईन जेव्हा बनवत असतो तेव्हा ते वापरत असतो। तर त्यामध्ये असे काही डिझायनर फॉन्ट आहेत, जेणेकरून आपण हेडिंगसाठी म्हणा किंवा असे काही फॉन्ट आहेत, त्यामध्ये पण फॉन्ट आहेत की पॅराग्राफमध्ये पण वापरू शकतो, जेणेकरून तुमची डिझाईन व्यवस्थित दिसेल, एक प्रोफेशनल लुक त्या डिझाईनला येऊ शकतो। तर अशा टाईपचे काही फॉन्ट आहेत जे मी रेग्युलर वापरतो, ते तुम्हाला असे देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, आणि ते तुम्ही इन्स्टॉल करून तुम्ही रोजच्या डिझाईनमध्ये वापरू शकता आणि तुमची डिझाईन व्यवस्थित क्रिएटिव्ह आणि प्रोफेशनल डिझाईन बनवू शकता। त्यामध्ये ते फॉन्ट यूज करून कसं असतं, जेव्हा आपण कोणती पण डिझाईन बनवतो तेव्हा त्या इमेजमधले ऑब्जेक्ट किंवा बॅकग्राऊंड जेवढं महत्त्वाचे असतं तेवढंच महत्त्वाचं असतं ते फॉन्ट। तुम्ही जो समजा तो फॉन्ट जर चुकीचा तिथं वापरला गेला, समजा पॅराग्राफ फॉन्ट वापरला गेला, कुठलाही एक नॉर्मली फॉन्ट वापरला गेला ना की हेडिंगवाला, तर तुमच्या डिझाईनचा जो क्रिएटिव्ह लुक आहे किंवा कोणते डिझाईन ते प्रोफेशनल लुक आहे तो तुमच्या डिझाईनला येणार नाही। त्यामुळे जेवढं तुम्ही डिझाईनवरती जास्त फोकस असतो तेवढा फॉन्टवरती पण असतो, तेव्हा एक कंप्लीट मी म्हणलं की सर्कल बनतो, एक कंप्लीट डिझाईन टोटल बनते त्यामध्ये। मग त्यामुळं असे जे काही फॉन्ट आहेत तुम्हाला देतो आहे, तर सिम्पल मी जाऊन डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समधनं। तर मित्रांनो, चॅनल कोण असेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बेल प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात। तर मित्रांनो, तुम्ही जर बघितले तर टोटल हे फॉन्ट आहे, तुम्ही जर फाईल एक्स्ट्रॅक्ट केली, फाईलमध्ये तुम्हाला दिसेल अशा काही फॉन्ट आहेत, टोटल 11 फॉन्ट आहेत। काही एम एस फॉन्ट आहेत, काही गुगल फॉन्ट आहेत, काही श्रीलिपी फॉन्ट आहेत, अशा टाईपचे काही फॉन्ट आहेत। तर मित्रांनो, तुम्ही हे नॉर्मली इन्स्टॉल करू शकता। तुम्हाला काय करायचं, एक्स्ट्रॅक्ट फाईल केली की राईट क्लिक करायचं आहे आणि इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे। ओके, तुम्ही इन्स्टॉल केले, आता ऑलरेडी माझ्याकडे फॉन्ट इन्स्टॉल आहे, त्यामुळं मी आता इन्स्टॉल नाही करत, तुम्हाला बघतो। तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा फॉन्ट इन्स्टॉल केले की आपण आता फोटोशॉप ओपन करू। तर फोटोशॉप ओपन केलं की काय करणार आहे, सिम्पलमध्ये मी नॉर्मली एक टेक्स्ट ॲड करणार आहे, टेक्स्ट ॲड केलं आणि एक नॉर्मली टेक्स्ट कॉपी करणार। नॉर्मल मी लिहिलं देवनागरी, इथं बघू शकता देवनागरी। तर एक हा जो फॉन्ट आहे त्या फॉन्टमधलाच हा फॉन्ट आहे, श्रीलिपीचा फॉन्ट आहे। तर तुम्ही बघू शकता की अशा टाईपचा डिझायनर फॉन्ट आहे थोडक्यात, हा रेग्युलर। तर अशा टाईपचे इंग्लिश फॉन्टमध्ये पण असतात, पण आपल्याला या अशा मराठी फॉन्टमध्ये इफेक्ट भेटत नाही। तर अशा टाईपचा हा श्रीलिपीचा चांगला फॉन्ट आहे हा, जेणेकरून तुम्ही हेडिंगवरती तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकता। डिझायनर फॉन्ट आहे थोडक्यात बघितलं तर अशा टाईपमध्ये। जर दुसरा फॉन्ट बघितला, आपण दुसरा फॉन्ट कॉपी करू, जो कुठला पण बघितला दुसरा फॉन्ट, नॉर्मल आपण दुसरा फॉन्ट आहे तो बघू 1255, ओके, अशा टाईपमध्ये, अशा टाईपचा हा पण जर बघितला, हा पण एक प्रकारचा डिझायनर फॉन्ट आहे, एक मध्ये तुम्ही हेडिंगमध्ये जास्त करून वापरू शकता अशा टाईपमध्ये। आता हे जे आहेत ते श्रीलिपीचे टोटल जर बघितले, श्रीलिपीचे टोटल एक काय 5-7 फॉन्ट असतील, हे जेणेकरून तुम्ही हेडिंगमध्ये वापरू शकता। आणि हे जर बघितलं त्यामध्ये गुगल फॉन्ट पण आहे, अशा टाईपचा फॉन्ट आहे जर बघितलं तर। हा एक प्रकारचा तुम्ही जर बघितलं तर तुम्ही हे शक्यतो पॅराग्राफमध्ये वापरू शकता, अशा टाईपचा फॉन्ट आहे। सिम्पल मी चांगला, तुम्ही जर कोणती पण डिझाईन बनवली, पॉलिटिक्स डिझाईन, त्यावरती तुम्ही जर ते कोट्स असतात त्यामध्ये पण हा वापरू शकता, जेणेकरून हा चांगला लुक देईल डिझाईनला देऊ शकतो, प्रोफेशनल लुक आपल्या डिझाईनला येऊ शकतो। तर सिम्पलमध्ये तर एक लास्ट तुम्हाला सांगतो, भरपूर फॉन्ट आहे, तुम्ही आता एकदा इन्स्टॉल करा आणि यूज करून बघा। आता फक्त लास्ट सांगतो, एम एसचा फॉन्ट आहे, एम एस फॉन्ट आहे नॉर्मली, तर मी नॉर्मल टाकतोय हा जो फॉन्ट आहे सिम्पल। आता आपण फक्त टाईप करू, ओके, अशा पद्धतीने, ओके, अशा टाईपमध्ये। तर तुम्हाला जर कोड वापरता येत असेल, त्याचे जसे श्रीलिपीचे अवघड आहेत तसे हे सोपे आहेत, नॉर्मली तुम्ही टाईप करू शकता देवनागरी। तर हा एक तुम्ही हेडिंगमध्ये वापरू शकता। तर अशा टाईपचे काही फॉन्ट होते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, टोटल फॉन्ट आहेत, डाउनलोड करा, यूज करा आणि कसे वाटले नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये। आणि मित्रांनो, चॅनल कोण नवीन असेल त्याने सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।